नमस्ते, आपल्या सगळ्यांचं मंत्री कन्स्ट्रक्शन मध्ये परत स्वागत आहे। आज आपण पाहणार आहेत की मंत्री कन्स्ट्रक्शन मध्ये कॉन्क्रीटिंग काय पद्धतीने होते। आता आपण प्लांटच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत। इथं जे काय प्रपोर्शन आहे ते ऑलरेडी आपण मिक्स डिझाईन टाकलेली असते। इथे तुम्ही बघू शकता की मिक्स डिझाईन आपण दिलेली आहे मशीनला। त्या मिक्स डिझाईनच्या हिशोबाने सगळं मटेरियल मिक्सर मध्ये पडणार आहे आणि तेच मिक्स होऊन आपल्याला त्याच प्रपोर्शन मध्ये साइटवर भेटणार आहे। हे आपलं आमचं स्टॉक गोडाऊन आहे। ह्याच्यात आम्ही वॉशेबल 20 mm आणि 10 mm सेपरेट स्टॉक करतो, जे आम्ही हॉपर मध्ये लोड करतो। आम्ही इथं 20 mm, 10 mm आणि वॉशेबल या तीन गोष्टी सेपरेट स्टॉक करतो। तुम्ही बघू शकता मटेरियल कसं मध्ये जातो। आपण मटेरियल मध्ये फक्त ऍग्रिगेटच नाही तर आपण ऍडमिक्सर बी वापरतो। हे ऍडमिक्सर आहे। या ऍडमिक्सरला आपण इथं पाईप न पंप करतो, जे मिक्सर मध्ये आपण बघितलं तिथं हा ऍडमिक्सर पंप होतो आणि आपण प्रॉपर ग्रेड मेंटेन करण्यासाठी ऍडमिक्सरचाही वापर करतो, ज्याच्यात आपल्याला वर्केबिलिटी आणि स्ट्रेंथ भेटेल कॉन्क्रीटसाठी। हा आता तुम्ही सिमेंट करून पाहिलात, तिथं सिमेंट सगळ्या त्या आपण हॉपर मध्ये डंप करतो, जेणेकरून आपण प्रपोर्शन मध्ये सिमेंटचं जेवढं वजन आपल्याला लागणार आहे त्या हिशोबानेच मटेरियल मिक्सर मध्ये टाकतो। आता आपण आरएमसी प्लांटच्या मिक्सिंग एरिया मध्ये आहेत, जिथं जे काय आपण मटेरियल पाहिलात ऍग्रिगेट, ऍडमिक्सर या प्रत्येक गोष्टी मिक्स होतात आणि एक प्रॉपर प्रपोर्शन मध्ये मिक्स झाल्यानंतर ते ट्रान्झिट मिक्सर मध्ये माल खाली पडतो। हा मिक्सिंग एरिया आहे। या मिक्सिंग एरिया मध्ये प्रत्येक मटेरियल एका प्रॉपर प्रपोर्शन मध्ये मिक्स होतोय। मटेरियल मिक्स होऊन हा खाली टीएम मध्ये पडतोय, म्हणजेच ट्रान्झिट मिक्सर मध्ये हा डायरेक्ट सप्लाय होतोय। आपण बघू शकता इथं मशीन लागलेली आहे। आता आपण पाहतोय इथल्या टीएम म्हणजे ट्रान्झिट मिक्सर। ट्रान्झिट मिक्सर काय काम करतो तर एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर कॉन्क्रीट टाकायचं काम करतो। ह्याच्यात कंटिन्यू रोटेशन असल्यामुळे कॉन्क्रीटचं ग्रेड मेंटेन राहतो। हे होती माहिती मंत्री कन्स्ट्रक्शन मध्ये कॉन्क्रीटिंग बद्दल। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट हे नक्की करा की तुम्हाला आरएमसी बद्दल अजून काय माहिती पाहिजे का।